मोबाईल हा जनरली सर्वच जण मी बघितलं तर अनेक जणांकडे तुम्हाला मोबाईल टॉवर चेक केलं तर मिळेल की मोबाईल तुमच्यातले किती लोक आतमध्ये होते, त्यांच्याकडे किती मोबाईल होते, तुम्ही बघा ना, तुम्हाला पण माहिती त्यातनं येत होतं. पण ते हॅक केलं जातं हे जरा सिद्ध झालं तर त्यातनं खूप मोठं काही कळू शकतं. त्यामुळे त्यांनी ते सिद्ध करावं अशा पद्धतीने. हे कशा पद्धत झालं, मी तर सकाळी सकाळपासून टीव्हीवरतीच आम्ही पाहत होतो. ज्या वेळेला 5:41 वाजता बघितलं की 2200 ने अमोल कीर्तीकर विजयी. हे विजयी कसे होऊ शकतात? जर मला इलेक्शन याच्याकडनं आपल्याला जे काही फेसबुकच्या माध्यमातून वगैरे सर्व कळत होतं तेच मला देखील कळत होतं टीव्हीच्या माध्यमातून वगैरे. तर आमच्याकडचा कोणी मोबाईल नेलं नव्हतं किंवा आपण प्रयत्न केला तरी कोणी नेलंय काय नेलंय आपल्याला कळूच शकत नव्हतं. ते त्यांनाही कळत असेल ते त्यांच्या लोकांनी नेलं होतं, आमच्या लोकांनी कोण नेली असेल, कोणी येते टॉवरचं हे केल्यानंतर कळू शकेल. पण त्यातनं हॅक केलं जातं हे काय आहे ते जरा नक्कीच जगाला कळलं किंवा आणखीन बाकीच्यांना कळलं तर खूप बरं होतं. आणि ते कळल्यानंतर मी पण प्रयत्न केला की मी कोणाला सांगणार विचारणार तर तिथला आरो असेल किंवा आणखी कोणी असेल त्यालाच करणार की तुम्ही लोक कोणी असेल तर बाबा हे कसं काय चाललंय तुम्ही. तर आम्ही एबीपी माझ्यावाल्यांना फोन केला होता की तुम्ही हे कशा पद्धतीने सर्वांनी चालवलं. अरे 5:51 वाजता जर 1,00,000 मताच्या वर जास्त मोजणी बाकी आहे आणि तुम्ही जिंकला हे कसं काय देऊ शकता. याचाच अर्थ आतून पण कोणीतरी तुम्हाला सांगितलं किंवा सांगितलं गेलं असं. आणि म्हणून मी 5:51 नंतर 6 वाजता तिथे पोहोचलो. 6 वाजता पोहोचल्यानंतर मी तिथे त्यांना विचारायला गेलो, मी आत गेलो त्यावेळेला की हे कसं काय चाललंय. बोलता आमची संपूर्ण प्रोसिजर चालू आहे, तुम्ही जाऊन बसा तिथे, आम्ही काही डिक्लेअर केलेलं नाही. मग हे कोणी डिक्लेअर केलंय सर्व असं हा देखील प्रश्न येतोय. आणि मग ते गुलाल उधळणं हे करणं ते करणं तुम्ही पाहिलं असेल, मोठे कटावट घेऊन गुलाल उधळणं वगैरे. हे मी घरून रागाने म्हणजे मला कळलं हे चुकीचं चाललेलं आहे. आणि म्हणून मी तिथे आलो. तिथे आल्यानंतर त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले ते त्यांच्याशी एक आहे. पण असं कुठलंही मी जाऊन त्या कोचवर बसलो होतो आणि पाहिलं की तुम्हाला एक माहिती आहे, पहिली बॅलेट पेपरची जी काउंटिंग असते ही सकाळी 8 वाजता झाली. म्हणजे त्यांच्या माहितीतनं आणि आमच्या पोलिंग एजंट जे गेले होते त्यांच्या माहितीतनं हे सर्व आपल्याला कळलं. आणि ती काउंटिंग संपल्यानंतर सर्वांकडे त्यांच्या जे प्रतिनिधी प्रत्येक सर्वांकडे टोटवलेली की 1550 मला मिळालेले आहेत, त्याच्यानंतर 1500 मतं ही त्यांना मिळालेली आहेत. हे सर्व पहिल्यापासूनही येतं, फक्त A+B करायचं होतं. आणि मग ईव्हीएम ज्या वेळेला त्यांनी चेक करायला घेतलं त्यावेळेला लास्टच्या वेळेला 1 ने ते प्लस होते, अमोल कीर्तीकर 1 ने प्लस होते. आता जर हॅक करायची होती तर मी प्लसने जाईन ना. हॅक जर करायची होती त्याने मी 1 ने कशाला प्लसने मायनस जाईन. मी 1000ने 2000ने 4000ने काय लाखाने काय असेल ते त्यांनी प्लस जाईन. 1 ने ते होते आणि मला वाचवलं कोणी असेल तर बॅलेट पेपरने. बॅलेट पेपरची जी टोटल होती ती पहिल्याने जी केली होती ती नंतर A+B केली असेल आणि त्यातनं त्यांना 1501 वगैरे काय मिळाले होते. तो 1 आणि इकडचा 1 मायनस झाल्यानंतर 50 मधून 48 मताने प्लस झालं. आता 50 नंतर 48 मताने प्लस झाल्यानंतर त्यांनी त्यांचं जे कॅल्क्युलेशन असतं प्रत्येक टेबलचं त्यावेळेला 20 उमेदवार आतमध्ये होते. त्यांचे प्रतिनिधी 20 लोकांचे काही जे असतील ते आतमध्ये होते. मी तर आतमध्ये नव्हतो. मग प्रश्न राहिला हॅक केला जातो की नाही. मोबाईल तर सर्वांकडे असतील, कोणी कुठे असतील तर तुमच्याकडे पण तिथे मोबाईल तुमची अर्धी लोक आतमध्ये मी पाहिली. माझ्याबरोबर देखील 2-3 लोक तुमची टीव्हीवाले आतमध्ये गेले होते, त्यांच्याकडे पण मोबाईल होता. मग ते पण हॅक करू शकतात का हा पण प्रश्न येऊ शकतो.